श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद्भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः। अध्याय 12वा। 11व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णानं वारंवार भर देऊन सांगितलं आहे की अर्जुना, तू पाहिलेलं माझे हे स्वरूप, हे विश्वरूप यापूर्वी कुणीही पाहिलेलं नाही आणि भविष्यातही कोणी पाहू शकणार नाही। तपानं, यज्ञानं किंवा दानानं देखील माझं दर्शन सुलभ नाही, परंतु माझ्याशिवाय इतरत्र आपली श्रद्धा विचलित होऊ न देता जो तैलधारेप्रमाणे सातत्यानं माझं चिंतन करतो, माझी अनन्य भावानं भक्ती करतो, त्याच्यासाठी मात्र माझं प्रत्यक्ष दर्शन, मला तत्वानं जाणणं आणि माझ्यामध्ये प्रवेश या तिन्ही गोष्टी सुलभ आहेत। म्हणून हे अर्जुना, तू निरंतर माझं चिंतन कर, माझा भक्त बन। अध्यायाच्या शेवटी त्यांनी अर्जुनाला सांगितलं की तू मी निर्धारित केलेली कर्मच कर, मत परमहा, परंतु मतपरायण होऊन ती निर्धारित कर्म कर। अनन्य भक्तीमुळे भगवंताची प्राप्ती करून घेता येते। स्वाभाविकच अर्जुनानं प्रश्न विचारला की तत्परायण होऊन अनन्य भावानं तुझी भक्ती करणारा भक्त आणि तुझ्या अक्षर तसंच अव्यक्त स्वरूपाची उपासना करणारा साधक या दोहोंमध्ये कोण श्रेष्ठ आहे? इथं अर्जुनानं हा प्रश्न श्रीकृष्णाला तिसऱ्यांदा केला आहे। तिसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं होतं की जर निष्काम कर्मयोगापेक्षा सांख्ययोग आपल्याला श्रेष्ठ वाटतो, तर मग मला तुम्ही भयंकर अशा कर्मयोगाची उपासना का करायला सांगता? यावर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं होतं की अर्जुना, निष्काम कर्मयोग तुला चांगला वाटो की ज्ञानमार्ग, परंतु योग साधनेच्या या दोन्ही मार्गात कर्म तर करावंच लागतं। जो निग्रहानं इंद्रियांचं दमन करतो, परंतु मनामध्ये मात्र विषयांचं स्मरण करतो, तो ज्ञानी नसून दांभिक आहे। आणि म्हणून हे अर्जुना, तू कर्म कर। कोणतं कर्म करावं? नियत कुरु कर्मत्वम, मी निर्धारित केलेली कर्म कर। पण हे निर्धारित कर्म म्हणजे काय? यावर श्रीकृष्णांनी सांगितलं, यज्ञाची प्रक्रिया म्हणजे एकमात्र कर्म होय। यज्ञविधी म्हणजे काय ते सांगताना ते म्हणतात की अनन्य श्रद्धेनं ईश्वराची आराधना करणं आणि निरंतर चिंतन म्हणजे यज्ञविधी आहे। या यज्ञविधीमुळे परमतत्वात प्रवेश मिळवता येतो। निष्काम कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग या दोन्हीमध्ये जर कर्म करावयाचं आहे, यज्ञासाठी क्रिया करावयाची आहे, तर मग दोन्ही मार्गात फरक काय आहे? भक्त आपली सर्व कर्म भगवंताच्या ठिकाणी समर्पित करून त्याचा आश्रय घेऊन यज्ञार्थ कर्म करण्यास प्रवृत्त होतो, तर सांख्ययोगी आपल्या शक्तीला जाणून आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून तीच कर्म करण्यास प्रवृत्त होतो। 5व्या अध्यायात अर्जुनानं पुन्हा प्रश्न केला की भगवन, आपण कधी सांख्ययोगाची प्रशंसा करता, तर कधी समर्पित भावनेनं केल्या जाणाऱ्या निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करता। तेव्हा या दोन मार्गात श्रेष्ठ मार्ग कोणता? वास्तविक आत्तापर्यंत अर्जुनाला समजून चुकलं होतं की दोन्ही मार्गामध्ये कर्म तर करावंच लागणार आहे। तरी देखील या दोन मार्गांमधील जो श्रेष्ठ मार्ग आहे तो पसंत करू इच्छित आहे। यावर श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत म्हणाले, अर्जुना, दोन्ही मार्गांमध्ये कर्म करणारे मलाच प्राप्त होतात, परंतु सांख्य मार्गापेक्षा निष्काम कर्म मार्ग श्रेष्ठ आहे। निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केल्याशिवाय ना कोणी योगी बनत, ना कोणी ज्ञानी। सांख्ययोगाचं आचरण करणं दुष्कर आहे, त्यामध्ये अनेक अडचणी आहेत। या ठिकाणी अर्जुनानं तिसऱ्यांदा प्रश्न केला की भगवन, जे अनन्य भक्तीनं आपली उपासना करतात आणि जे अव्यक्त अक्षराची उपासना सांख्य मार्गानं करतात, त्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे? अर्जुन उवाच। एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते
ये चाप्यक्षरमव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः। एवं म्हणजे अशा प्रकारे आपण जो विधी सांगितला त्याप्रमाणे जे भक्त आपल्याला शरण येऊन सतत आपल्या स्वरूपाच्या ठाई युक्त होऊन आपली अनन्य श्रद्धेने उपासना करतात, आणि दुसरे जे भगवंताच्या अव्यक्त आणि अक्षर स्वरूपाची उपासना करतात, ज्या ठिकाणी आपण स्वतः स्थित आहात, अशा दोन प्रकारच्या भक्तांमध्ये अधिक श्रेष्ठ आणि गुणवान तसंच उत्तम योगवेत्ता भक्त कोणता? यावर श्रीकृष्ण म्हणाले, श्री भगवान उवाच, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता ते मे युक्ततमा मता। हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या ठिकाणी युक्त होऊन जे भक्तजन अनन्य श्रद्धेने युक्त होऊन मला भजतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात। ये त्वक्षरमनिर्देश्यम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। जो पुरुष इंद्रियांच्या समुदायाचं संयमन करून मनबुद्धीच्या चिंतनापलीकडे असणाऱ्या म्हणजे अचिंत्य सर्वव्यापी अनिर्वाच्य ईश्वराशी नित्ययुक्त असणाऱ्या अचल अव्यक्त आकाररहित आणि अविनाशी अशा ब्रह्माची उपासना करतो, तसंच सर्व प्राणीमात्रांचं हित करण्यात तत्पर असतो आणि जो सर्वत्र समबुद्धी ठेवणारा असतो, असा योगी देखील मलाच प्राप्त होतो। ब्रह्माची आत्ता सांगितलेली सर्व विशेषणं मलाही लागू पडतात। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते। अव्यक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी ज्यांचं चित्त आसक्त आहे त्यांना साधना करताना अधिक क्लेश पडतात, कारण देहाभिमानींना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टानं साध्य होतो। योगेश्वर श्रीकृष्ण सद्गुरू होते, अव्यक्त परमात्मा त्यांच्यात व्यक्त होता। ते म्हणतात की जो अनन्य भावानं महापुरुषांच्या आश्रयाला न येता स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे जातो आणि मी या अवस्थेत आहे, पुढे या अवस्थेत जाईन, मी माझ्यातील अव्यक्त शरीर प्राप्त करेन, ते माझेही रूप असेल, मी मीच आहे, अशा प्रकारे विचार करतो। प्राप्तीची वाट न बघता आपल्या शरीरालाच सोहम म्हणतो। हा अहंकारच साधकाला त्याच्या ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात विघ्नरूप ठरत असतो। तो दुःखालयम अशाश्वतम मध्येच भ्रमत राहतो, परंतु जो मला शरण येतो तो ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। जे मतपरायण होऊन आपली सर्व कर्म म्हणजे आपली आराधना मला अर्पण करून अनन्य भावानं योगाद्वारे म्हणजेच उपासनेच्या प्रक्रियेद्वारे भक्तियोगानं माझं ध्यान करत उपासना करतात।
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी आपलं चित्त ठेवलं आहे त्या भक्तांचा मी या मृत्यूरूपी संसार सागरातून शीघ्र उद्धार करतो। याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी चित्त ठेवण्याची प्रेरणा आणि विधी यावर श्रीकृष्ण प्रकाश टाकत आहेत। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। तेव्हा हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी आपलं चित्त स्थिर कर, माझ्या ठिकाणीच आपली बुद्धी ठेव, त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील, यात काही शंका नाही। तू जर आपलं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करू शकला नाहीस, कारण अर्जुनानं मागं सांगितलं होतं की मनाला पकडणं हे वायूला पकडण्यासारखं कठीण आहे, तर त्या बाबतीत श्रीकृष्ण म्हणतात, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। जर तू तुझं मन माझ्या ठिकाणी स्थिर करण्यास समर्थ नसशील, तर हे अर्जुना, योगाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा ठेव। म्हणजे चंचल मन जिथं जाईल तिथून त्याला निग्रहानं ओढून काढून उपासनेत आणि चिंतनात लावणं म्हणजे अभ्यास होय। जर हेही करू शकला नाहीस तर अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि। जर तू अभ्यास करण्यासही असमर्थ असशील तर तू माझ्यासाठी कर्म कर, अर्थात उपासना करण्यात तत्पर हो। या प्रकारे माझ्या प्राप्तीसाठी तू कर्म केलीस तर तू प्राप्तिरूपी सिद्धी प्राप्त करशील। म्हणजे अभ्यासानं तू माझी प्राप्ती करून घेऊ शकला नाहीस तर साधन मार्गाचा अवलंब कर। अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्। जर हेही करण्यास तू असमर्थ असशील तर लाभहानीची चिंता न करता संपूर्ण कर्मफलाचा त्याग करून मद्योगांचा आश्रय करून म्हणजे स्वतःला माझ्या ठाई समर्पण करून महापुरुषाला शरण जा। त्यांच्या प्रेरणेनं कर्म आपोआप व्हायला लागेल। समर्पणाबरोबर कर्मफलाच्या त्यागाचं महत्त्व सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्। मनोनिग्रहाच्या अभ्यासापेक्षा ज्ञानमार्गानं कर्मामध्ये प्रवृत्त होणं अधिक श्रेष्ठ आहे। ज्ञानमार्गानं कर्मामध्ये प्रवृत्त होण्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, कारण ध्यानामध्ये इष्टदेवाचा वास असतो। ध्यानापेक्षा संपूर्ण कर्मांचा फलत्याग श्रेष्ठ आहे, कारण इष्टदेवाला कर्मफल समर्पण करीत
कर्मयोगाकडे दृष्टी लावून जेव्हा साधक कर्मफलाचा त्याग करतो तेव्हा त्याच्या योगक्षेमाची सर्व जबाबदारी इष्टदेवाची असते. त्यामुळं या त्यागामुळे त्याला तत्काळ परमशांती प्राप्त होते. आत्तापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं की अव्यक्ताची उपासना करणाऱ्या ज्ञानमार्गी साधकांपेक्षा समर्पणासह कर्म करणारा निष्काम कर्मयोगी अधिक श्रेष्ठ आहे. दोघं एकच प्रकारचं कर्म करतात, परंतु ज्ञानमार्गी साधकाच्या मार्गात अनेक अडचणी आणि विघ्न उपस्थित होतात. त्याच्या लाभहानीची सर्व जबाबदारी त्याच्या स्वतःवर असते, तर जो स्वतःची कर्म आणि कर्मफल भगवंताला अर्पण करतो त्या समर्पित भक्ताची जबाबदारी महापुरुषावर असते. त्यामुळं कर्मफल त्यागामुळे त्याला त्वरित शांती प्राप्त होते. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी. या प्रकारे परमशांती प्राप्त झालेला पुरुष सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेषभावरहित, प्रेमानं वागणारा, निस्वार्थी, दयाळू आणि ममत्वरहित, अहंकाररहित, तसंच सुख दुःख समान मानणारा आणि क्षमाशील असतो. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः. जो योग साधनेमध्ये सतत मग्न असतो, लाभ किंवा हानी झाली तरी जो नेहमी संतुष्ट असतो, मन आणि इंद्रियासहित जो शरीराला आपल्या ताब्यात ठेवतो, दृढनिश्चयी मन आणि बुद्धी ज्यानं मला अर्पित केली आहे, असा भक्त मला खूप प्रिय असतो. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणाला त्रास किंवा उद्वेग होत नाही आणि जो स्वतः लोकांमुळे त्रासत नाही, जो हर्ष, संताप, भय आणि सर्व उद्वेग यापासून मुक्त आहे, तो भक्त मला प्रिय आहे. साधकांसाठी हा श्लोक अत्यंत उपयोगी आहे. त्यांनी अशा प्रकारे वागलं पाहिजे की त्यांच्याकडून कुणाचं मन दुखवलं जाणार नाही. साधक ही गोष्ट करू शकतो, पण दुसरे लोक असं वागणार नाहीत. ते तर संसारी आहेत, त्यामुळे ते आगीचा वर्षाव करतील, पुष्कळ त्रास देतील, मनाला येईल ते बोलतील. परंतु साधकानं क्रोधित होता कामा नये, चिंतनापासून विचलित होता कामा नये. त्यांनी निरंतर चिंतनात, ध्यानात राहिलं पाहिजे. मनाच्या उद्वेगानं चिंतनात अडथळा येता कामा नये, चिंतनाचा क्रम तुटता कामा नये. उदाहरणार्थ, तुम्ही रस्त्यावर चालताना नियमानुसार डाव्या बाजूनं चालत असलात आणि समोरून दारू पिऊन एखादा इसम येत असेल, तर त्याच्यापासून दूर राहून चालणं ही तुमची जबाबदारी आहे. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. जो पुरुष निरपेक्ष, अंतर्बाह्य पवित्र, आराधनेच्या बाबतीत विशेष जागरूक, वाटेल त्या कामात जागरूक असणं, दक्ष असणं असा इथं अर्थ नाही. श्रीकृष्णाच्या मते कर्म एकच आहे, ते म्हणजे नियत कर्म. आराधना, चिंतन यामध्ये जो दक्ष आहे, जागरूक आहे, तो. तसंच जो उदासीन आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आपपर भाव नाही, जो दुःखमुक्त आहे, सर्व कर्मारंभांचा ज्यानं त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे.
कोणत्याही कर्माचा आरंभ करायला लागणारा अहंकार त्याच्याजवळ नसतो. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. जो हर्ष पावत नाही, जो कधी कुणाचा द्वेष करत नाही, जो शोक करत नाही, जो अप्राप्य गोष्टीची कधी इच्छा धरत नाही, शुभ आणि अशुभ कर्मफलाचा ज्यानं त्याग केला आहे, जिथं कोणतं शुभ वेगळं नाही आणि अशुभ शेष नाही, म्हणजेच ज्यानं चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आहे, असा अत्यंत भक्तिमान असणारा भक्त मला प्रिय आहे. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संगविवर्जितः. जो पुरुष शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान यांना समान मानणारा, म्हणजे ज्याची वृत्ती अत्यंत शांत आणि स्थिर आहे, जो शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा आहे आणि जो आसक्ती रहित आहे, तसंच तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः. जो निंदा आणि स्तुती समान मानतो, मननशीलतेच्या चरमसीमेवर पोहोचल्यानं ज्याची मनासहित इंद्रिय शांत झालेली आहेत, कशाही प्रकारे शरीर निर्वाह झाला तरी तो त्यात म्हणजे जे मिळेल त्यात संतुष्ट असतो, आपल्या घरात ममत्वरहित आणि आसक्ती न ठेवणारा असतो, भक्तीच्या परमसीमेवर पोहोचलेला तो स्थिर बुद्धी असणारा भक्त मला प्रिय आहे. ये तु धर्म्यामृतमिदम् यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जो मतपरायण होऊन अत्यंत श्रद्धायुक्त असा माझा भक्त याआधी सांगितलेल्या धर्मरूप अमृताचं सेवन करतो, तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. निष्कर्ष. गेल्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की अर्जुना, जे माझं विश्वरूप तू पाहिलंस ते यापूर्वी कोणीही पाहू शकलं नव्हतं आणि भविष्यातही कोणी पाहू शकणार नाही. परंतु जो मला अनन्य भक्तीनं किंवा अत्यंत प्रेमानं माझी आराधना करतो, जो माझी उपासना करतो, तो भक्त माझं हे स्वरूप पाहू शकेल, तसंच माझं तत्व, माझं स्वरूप यथार्थपणे जाणू शकेल. एवढंच नव्हे तर तो माझ्यामध्ये प्रवेशही मिळवू शकेल. अर्थात परमात्मा ही एक अशी सत्ता आहे की जी प्राप्त करून घेता येते. म्हणून हे अर्जुना, तू भक्त बन. अर्जुनानं या अध्यायात प्रश्न केला की भगवन, अनन्य भावानं जो आपलं चिंतन करतो आणि जो अक्षर आणि अव्यक्ताची उपासना करतो, त्या दोन साधकांमध्ये उत्तम योगवेत्ता कोण आहे? योगेश्वर श्रीकृष्णांनी यावर उत्तर दिलं की दोघं मलाच तर येऊन मिळतात, कारण मी अव्यक्त आहे. परंतु जो इंद्रिय निग्रह करून मनाला सर्व बाजूंनी आवरून अव्यक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी आसक्त राहतो, त्याच्या मार्गात अनेक विघ्न निर्माण होतात. त्यांना अनेक क्लेश सहन करावे लागतात. जोपर्यंत देहाविषयी आसक्ती आहे, ममत्व आहे, तोपर्यंत अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती दुःखपूर्ण आहे. कारण अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती तर चित्ताचा निरोध आणि विलय झाल्यानंतर होत असते. त्यापूर्वी त्याचं शरीरच विघ्नरूप बनत असतं. मी आहे, मी आहे, मला प्राप्त करावयाचं आहे असं म्हणत म्हणत साधक शरीराकडेच वळतो. त्यामुळे तो विचलित होण्याची संभावना अधिक आहे. तेव्हा हे अर्जुना, तू तुझं सर्व कर्म मला समर्पण कर.
अनन्य भक्तीनं माझं चिंतन कर. जे मतपरायण झालेले भक्तजन आपली सर्व कर्म माझ्या ठायी अर्पण करून देहधारी अशा माझ्या सगुण रूपाचं ध्यान करीत तैलधारेप्रमाणे निरंतर चिंतन करतात, त्यांना मी या संसाररूपी सागरातून शीघ्र पार करीत असतो, त्यांचा उद्धार करीत असतो. म्हणून भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे. अर्जुना, माझ्या ठिकाणी मन लाव. जर मन लागत नसेल तर त्याचा अभ्यास कर. मन जिकडं धावेल तिथून त्याला खेचून आण आणि त्याचा निरोध कर. ही गोष्ट करण्यासही तू असमर्थ असशील तर तू कर्म कर. कर्म एकच आहे, ते म्हणजे यथार्थ कर्म होय. तू कार्यम कर्म कर, दुसरं कोणतंही कर्म करू नकोस. तू एवढंच कर्म कर. मग भवसागर पार होवो की न होवो, जर हेही करायला तू असमर्थ असशील तर स्थितप्रज्ञ, आत्मवान आणि तत्वज्ञ महापुरुषाला शरण जा आणि संपूर्ण कर्मफलाचा त्याग कर. असा त्याग केल्यानं तुला परमशांती प्राप्त होईल. त्यानंतर परमशांती प्राप्त झालेल्या भक्ताची लक्षणं सांगताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जो सर्व भूतांचा द्वेष न करणारा, दयाळू आणि करुणामय, ममत्व आणि अहंकार रहित असतो, असा भक्त मला प्रिय असतो. जो ध्यानयोगामध्ये निरंतर तत्पर असतो, जो आत्मवान, आत्मस्थित असतो, तो भक्त मला प्रिय असतो. जो कोणाला त्रास देत नाही आणि कोणाच्या त्रासानं त्रासून जात नाही, असा भक्त मला प्रिय असतो. जो अत्यंत पवित्र आहे, जागरूक आहे, सर्व प्रकारच्या व्यथांबाबत जो उदासीन आहे, ज्यानं काम्य फलाचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले आहेत आणि ते सोडून ज्यानं भवसागर पार केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. जो निरपेक्ष आहे, ज्यानं सर्व इच्छांचा त्याग केला आहे, शुभाशुभ कर्मफलांचा ज्यानं त्याग केला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. जो निंदा आणि स्तुती समान मानतो, जो मौनी आहे, मनासहित ज्याची इंद्रिय शांत आणि स्थिर आहेत, जो शरीर निर्वाहासाठी जे मिळेल त्यात संतुष्ट आहे, जो ममता रहित आहे, शरीर रक्षणामध्ये ज्याला आसक्ती नाही, असा स्थितप्रज्ञ आणि भक्तिमान पुरुष मला प्रिय आहे. या प्रकारे 11व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णानं शांती प्राप्त झालेल्या योगयुक्त भक्ताच्या राहणीवर प्रकाश टाकला आहे, जो साधकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शेवटी आपला निर्णय सांगताना ते म्हणाले, जो मतपरायण होऊन अनन्य श्रद्धेनं युक्त असणारा पुरुष यापूर्वी सांगितलेल्या धर्ममय अमृताचं निष्काम भावानं पान करतो, आचरण करतो, तो भक्त मला अत्यंत प्रिय असतो. अशा प्रकारे समर्पणासह कर्म करण्यास प्रवृत्त होणं श्रेयस्कर आहे, कारण त्याच्या लाभहानीची जबाबदारी इष्टदेव सद्गुरू आपल्यावर घेत असतात. इथं श्रीकृष्णानं स्वरूपस्थ महापुरुषांचं लक्षण सांगितलं आहे आणि त्यांना शरण जाण्यास सांगितलं आहे. आणि शेवटी आपल्याला शरण येण्याची प्रेरणा देऊन आपणही एक महान पुरुष आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. श्रीकृष्ण एक योगी होते, ते एक महात्मा होते. या अध्यायात भक्ती श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. म्हणून या अध्यायाचं भक्तियोग हे नाव योग्य असंच आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोग नाम 12ोऽध्यायः. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड्गडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये भक्तियोग नाम 12ोऽध्यायः. अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड्गडानंदकृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील भक्तियोग नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.